जय शंकर दत्तगुरू. आज आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात असणारं श्री क्षेत्र लक्ष्मी नृसिंह मंदिर. नीरा भीमा संगमतटी असणारं हे अतिप्राचीन लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे. चला तर बघूया हे सुंदरसं मंदिर आणि घेऊया त्याबद्दलची छोटीशी माहिती. भव्य दिव्य दरवाजा याच्यावरूनच कळतं की ह्या मंदिराची काय शोभा आणि सकारात्मकता असणार आहे. पलीकडे नीरा भीमा संगमाचं पाणी आपल्याला दिसतंय. पूर्णतः निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी भक्त प्रल्हादाने श्री हरिविष्णूची उपासना केली आणि प्रत्यक्ष भगवंताने बाळ प्रल्हादाला दर्शन दिलेलं असंही सुंदरसं मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. अतिशय सुंदर असा मोठा भव्य दिव्य दरवाजा, पूर्णतः थंडगार वातावरण आणि अतिशय सुंदर रचना करून असे सुंदरसे खांब, ज्याच्यावर प्रत्येक खांबावर जर बघाल तर नागदेवतेचं चिन्ह तुम्हाला दिसते. प्रत्येक खांबावर नागदेवता साक्ष देत आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. सुंदर भव्य दिव्य असा हा सभा मंडप आहे. पूर्णतः थंडगार वातावरण आणि प्रत्यक्ष परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेली परिपूर्ण ऊर्जा आहे. खूप सुंदर मंदिर आहे. सभा मंडपातून श्रीलाधारी रायांचं रूप अतिशय खुलून दिसतंय. आतमध्ये आपण जाऊन बघितलं तर अतिशय सुंदर अशी नरसिंहाची मूर्ती आहे. ही वालुकामय मूर्ती पूर्णतः भक्त प्रल्हादाने पूजा करून आपल्या परमेश्वराला या ठिकाणी प्राप्त करून घेतलेलं आहे. या ठिकाणी भक्त प्रल्हाद आहेत. जय शंकर दत्तगुरू. अतिशय सुंदर क्षण आहे. प्रत्यक्ष श्री नरसिंहाच्या मंदिरामध्ये आपण जात आहोत. भक्त प्रल्हादाने केलेली ही सेवा, नरहरी रायांची ही अतिशय वालुकामय मूर्ती आपण इथे बघणार आहोत. नरहरी रायांचं मी मनापासून वंदन करते आणि आपल्याला दर्शन घडवण्याचा योग देते. एतावानस्य महिमा कुलायं शुक्रियाः आदोष विश्वभूतानि त्रिपादस्य मुद्रदिवे त्रिपादूर्धो उदय पुरुषं पादो सिंह प्रवर्तमाः
गरुड हे श्री हरिविष्णूचं वाहन आहे. त्यामुळे भगवान गरुडाला वंदन करून तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केली जाते. दर्शनासाठी हे वर्ष 2026 श्री हरिविष्णूच्या उपासनेसाठी मानले जातं, म्हणून ही सुरुवात केली आम्ही कुलदेवतेच्या दर्शनापासून. अतिशय सुंदर माता महालक्ष्मीचं हे मंदिर आहे. पलीकडे श्री लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण माता महालक्ष्मीचं अतिशय सुंदर रूप बघत आहोत. आई भगवतीकडे एकच प्रार्थना की तुम्हा सर्वांना उत्तम यश, उत्तम आरोग्य आणि भरभराटी लाभो, हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. भक्ती करावी तर भक्त प्रल्हादासारखी प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन यावं आणि आपल्या भक्ताचं रक्षण करावं, असे हे सुंदरसे भक्त प्रल्हाद यांची ही अतिशय लोभस मूर्ती या ठिकाणी आपण बघत आहोत. फक्त एकच प्रार्थना, जशी तुम्ही भक्ती केली तसं बळ आम्हाला सुद्धा द्या. भगवान गरुड हे श्री हरिविष्णूचं वाहन आहे. त्यामुळे भगवान गरुडाला वंदन करून तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केली जाते. होतात आणि परिपूर्ण स्थिरता आणि आपल्या मनामध्ये असणारी भीती दूर होत असते. आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल, आपलं भय दूर करायचं असेल तर श्री हरिविष्णूचा हा चौथा अवतार नरसिंह अवतार. परंतु ही जी मूर्ती आहे ही उग्र स्वरूपात नाही आहे, ही अतिशय शांत स्वरूपातली मूर्ती आहे. या ठिकाणी सगळ्या भक्तांचे भय दूर होतात आणि भक्तांना परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात. हरीच्या शेजारी हराचं मंदिर आहे. खूप सुंदर असं हे शिवलिंग आहे. प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या. नरसिंहाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला ही सुंदरशी पिंड दिसेल. हे पांडुरंगाचं आणि रुक्माईचं छानसं छोटंसं आणि लोभस रूप असणारं हे सुंदर मंदिर. अवघ्या महाराष्ट्राचं हे दैवत आहे. या दैवताच्या नतमस्तकी होऊन तुम्हा सर्वांना पांडुरंगाचे भरभरून आशीर्वाद मिळो, हीच प्रार्थना. बघूया, आपण पुढे प्रदक्षिणा घालत जाऊया. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला चारही बाजूनी, चारही दिशेने अतिशय भव्य दिव्य असे दरवाजे आहेत, प्रवेशद्वार आहेत. हे आदिमायेचं, दुर्गेचं मंदिर या ठिकाणी आपण बघत आहोत. लोकांना साडेसाती सुरू आहे. कुंभ, मीन आणि मेष या राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे आणि बरीच लोक साडेसाती म्हटलं की भीती वाटते, कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो. अशा वेळेस आपण या नरसिंह मंदिरामध्ये येऊन काळ्या वातीचा दिवा जर आपण अर्पण केला आणि नरसिंहाचा उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणं भद्रम मृत्युर्नमाम्यहम या मंत्राचा अधिक जप कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांनी केला तर नक्कीच साडेसातीचं भय दूर होतं आणि साडेसातीमध्ये जे काही संकट येतात त्या संकटांवर तारून नेण्याची ताकद प्रत्यक्ष श्रीहरी भगवान आपल्या भक्तांना प्रदान करतात. अतिशय दुर्मिळ ही माहिती तुम्हाला मिळणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण साडेसाती म्हटलं की मारुतीला जाणं, शनीला जाणं हे उपाय सांगतो. परंतु या श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर या ठिकाणी येऊन आपण नरहरी रायांच्या चरणी नतमस्तक होऊन जर इथे उपासना केली, विशेषतः अनुराधा नक्षत्रावर येऊन आपण जर या ठिकाणी काळ्या रंगाची वात आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावला आणि नरसिंहाचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्हाला साडेसातीपासून उत्तम लाभ प्राप्त होणार आहेत. पूर्ण प्रदक्षिणा घालूया. अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. हे यादवकालीन मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा मोठा नंदी आणि महादेवाचं अतिशय पुरातन मंदिर दाखवलेलं आहे. नागदेवतेला इथे विशेष महत्त्व सांगितलं जातं.
श्री हरी विष्णूचं हे सुंदरसं कोरीव काम केलेलं या ठिकाणी बांधकामामध्ये पाठीमागच्या बाजूला आपल्याला मूर्ती बघायला दिसते. शेष शयन केलेली श्रीहरी विष्णूची मूर्ती आणि माता महालक्ष्मी विष्णूचे चरण दाबत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण खरंच खूप नशीबवान आहोत. या महाराष्ट्रामध्ये इतकं सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे. या मंदिराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा आपल्याला काही ना काही सांगत असतो आणि इथली जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्या भक्तांना पुन्हा एकदा नव्याने सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करत असते. विशेष म्हणजे इथे लक्ष्मीचं मंदिर आहे आणि लक्ष्मीच्या मंदिराच्या शेजारी मुख्य मंदिर नरहरी रायांचं आहे. या दोन्ही मंदिराच्या आतमध्ये जी काही छोटी जागा आहे त्या जागेच्या वर गुप्तगंगा आहे आणि हाच ह्या मंदिराचा अतिशय सुंदर आणि विलक्षणीय भाग आहे. गुप्तगंगा म्हणजे प्रत्यक्ष माता महालक्ष्मीच्या मंदिराच्या वरच्या बाजूला नियमितपणे गंगा वाहत असते. जिसमें आप देख सकते हैं कि आपको एक वाइट मुर्गी नजर आ रही है, ये इंटरनेशनल बॉर्डर है और उसके और जो है ये फेंस भी नजर आ रही है, जबकि इसी स्क्रीन की राइट साइड पे आपको जो है बाकी चीजें जो है नजर आ रही है। या मंदिराच्या समोरच गुरुतत्वाचं मंदिर आहे. श्री दत्त महाराजांची सुद्धा अतिशय लोभस रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदिमायेचा, नरहरी रायांचा, हरीचा, हराचा, शक्तीचा, शिवाचा आणि गुरूंचा आशीर्वाद हा सगळा याच ठिकाणी प्राप्त होतो. इतकं सुंदर हे मंदिर आहे. एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या. 2026 हे पूर्णतः सूर्यग्रहाच्या अधिपत्याखाली आहे. सूर्यवंशी हे विष्णूंचं दैवत आहे आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रसुद्धा सूर्यवंशी होते. श्री हरी विष्णूचा हा 4था अवतार आहे. त्यामुळे यावर्षी 2026मध्ये सुद्धा आपल्याला या मंदिराचं दर्शन नक्कीच लाभदायक ठरणार आहे. प्रत्येक गोष्ट लाभासाठी केली पाहिजे असं काही नाही, परंतु आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपली अशी सुंदरशी मंदिरं जपलीही पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं पहिलं कर्तव्य ठरतं. माननीय श्री फडणवीस साहेब यांचं सुद्धा हे आराध्य कुलदैवत आहे. त्यामुळे आता नुकतंच फडणवीस साहेबांच्या आधिपत्याखाली छान मंदिराचं बांधकामही सुधरवलं आहे. बरंचसं काम आपण इथे बघू शकता. बाकी पण आहे. या ठिकाणी भक्तनिवाससुद्धा आहे. दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी राहण्याचीही सोय आहे आणि उत्तम भोजनासाठी नरहरी रायांच्या कृपेने भक्तांना विनामूल्य भोजन सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होत असते. आपण भेटूया गुरुजींना. या ठिकाणाचे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींशी आपण थोडा संवाद साधूया.